शरद पवार भल्या भल्यांना न उलगडणारं कोडं. या पैलवानानं टाकलेला डाव विरोधकांना समजत नाही असं त्यांच्या समर्थकांकडून सतत बोललं जातं. पण याच पवार यांच्या हालचालींमुळे कधीकधी त्यांच्या मित्रांचीही मती गुंग होऊ शकते आणि याचाच अनुभव सध्या काँग्रेसला येतोय. याचं सध्याचं कारण ठरलं ते उद्योगपती गौतम अदानी यांचा बारामती दौरा. गौतम अदानी आज AI सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बारामतीत आले. पवारांच्या पाया पडले. भाषणातून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि जाता जाता महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा राजकीय भूकंपाला तयार राहण्याचे संकेतही देऊन गेले. गौतम अदानी यांच्या बारामती दौऱ्यात कोणत्या 4 नाट्यमय घडामोडी घडल्या आणि काँग्रेसच्या कोणत्या 2 शत्रूंचे शरद पवार हेच गुरु असल्याचं जाहीर झालं, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी जानकी पाटील आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र फोकस न्यूज. जगात काही अशी ठिकाणं असतात जी केवळ नकाशावरील ठिपका नसतात, तर ती प्रगती, परिवर्तन आणि अगणित शक्यतांची प्रतीकं बनून जातात. असंच एक ठिकाण म्हणजे बारामती. हे सगळं अतिसामान्य नेतृत्व असलेल्या शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले. मी त्यांना माझा गुरु मानतो. मागील 30 वर्षांपासून मी त्यांना ओळखतो आणि कोणाशीही तुलना होऊ शकत नाही असं ते व्यक्तिमत्व आहे. पवार यांना सगळ्या गोष्टींची माहिती तर असतेच, पण त्याही पलीकडे असणारं त्यांचे ज्ञान, प्रभाव आणि संवेदनशीलता या गोष्टी तुमच्या मनावर कोरल्या जातात आणि म्हणूनच मी त्यांना गुरु मानतो. हे शब्द आहेत गौतम अदानी यांच्या आजच्या बारामतीतील भाषणाचे. अदानी यांनी आपल्या भाषणात शरद पवारांचं अगदी तोंड भरून कौतुक केलं. हा कार्यक्रम जरी एक बदल असला तरी त्यातून महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्या वळणावर जाणार असल्याचे संकेतही मिळाले. ते नेमकी कसे, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. बारामतीत आज झालेल्या कार्यक्रमात 4 महत्त्वाच्या घटना घडल्या आणि त्यातून मिळणारे संकेत हे आपल्याला समजून घ्यावे लागतील. पहिली घटना, अदानी यांनी अख्खं पवार कुटुंब एकत्र आणलं. खरं तर राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली होती. पक्षात पडलेली फूट ही निवडणुकांमध्ये आणि पवार कुटुंबात पडलेली फूट हे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ठळकपणे दिसून यायची. अनेक कार्यक्रमांमध्ये अजित पवार हे काका शरद पवारांपासून दूर बसायचे. कार्यक्रम संपताच काकांची नजर चुकवून स्टेजच्या मागूनच निघून जायचे आणि जाहीर भाषणांमधून पवारांवर निशाणा साधायचा. तर दुसरीकडे शरद पवारही पुतण्या असलेल्या अजितदादांना जमवण्यासाठी पूर्ण जोर लावत होते. एवढंच काय, रोहित पवार आणि योगेंद्र पवार हे 2 पुतणे अजित पवारांच्या विरोधात मैदानात शड्डू ठोकत होते. अजितदादांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर रोहित आणि योगेंद्र या 2 पुतण्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढत अजित पवारांविरोधात रान पेटवलं होतं. तर नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत योगेंद्र पवारांनी बारामतीतून थेट अजितदादांच्या विरोधात निवडणूक लढवत त्यांना उघड आव्हान दिलं होतं. या सगळ्या राजकीय घडामोडींनी पवार कुटुंबातील संबंध ताणले गेले होते. मात्र आज बारामतीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. गौतम अदानी यांनी जादू केली आणि अख्खं पवार कुटुंब एकत्र दिसलं. गौतम अदानी यांच्या स्वागताला रोहित पवार पोहोचले. नंतर याच रोहित पवारांनी चक्क अजितदादांच्या गाडीचं सारथ्य केलं. काकाच्या गाडीत पुतण्या ड्रायव्हर सीटवर दिसला, तर योगेंद्र पवार देखील व्यासपीठावर दिसले. दुसरी घटना, पवार काका पुतण्या यातील अंतर कमी केलं. पक्षातील फुटीनंतर जाहीर कार्यक्रमांमध्ये काकांसोबत नजरानजर करणं टाळणारे अजित पवार तुम्ही बघितले असतील, पण काका शेजारच्या खुर्चीवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणारे अजित पवार आज बारामतीत दिसले. पवारांनी यावेळी अजितदादांच्या कानात काहीतरी सांगितलं. आता तो नेमका काय चालला होता हे कळू शकलं नाही, पण काका पुतण्या यातील अंतर कमी झालं हे सगळ्यांनाच कळून चुकलं. तिसरी घटना, मोदी पवार वेगळे नसल्याचा मेसेज. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या भाजप सरकार हे उद्योगपतींचे सरकार आहे. गौतम अदानी सारख्या उद्योगपतींना सगळी कामं देऊन मोदी देश लुटत आहेत. आता कोणतेही नियम न पाळता सरकारकडून काम घेतात आणि देशाचे वाटोळे करण्याचा प्रयत्न होतोय असं म्हणत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे देशभर अदानी विरोधात रान पेटवत असतात. त्यामुळे इंडिया आघाडीचे समर्थक अदानीकडे एक विलन म्हणून पाहतात. मात्र हेच अदानी गेल्या काही दिवसांपासून दुसऱ्यांदा बारामतीत आले आणि शरद पवारांच्या नावाने उभारण्यात आलेल्या गॅस सिलेंडरचे त्यांनी उद्घाटन केलं. त्यामुळे बारामतीतील आजच्या कार्यक्रमातून मोदी, अदानी त्यासोबतच पवार असा एक ट्रँगल तयार होऊन लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला नसेल तरच नवल. चौथी घटना, पुण्यात पुन्हा महाविकास आघाडी फिसकटली. बारामतीत एकीकडे या घडामोडी चालू असताना पुण्यात मात्र पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.
पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आघाडी फिसकटली आणि पवारांची राष्ट्रवादी आता महाविकास आघाडीसोबत जाणार असं सांगितलं जात असताना आज मात्र वेगळीच घडामोड घडली. जाडा वाटपासाठी महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित देखील राहिले, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कोणीही या बैठकीला आलं नाही. गौतम अदानी बारामतीत असताना महाविकास आघाडीच्या बैठकीपासून पवारांचा पक्ष दूर राहिला, हा निव्वळ योगायोग समजावा. पवारांच्या राष्ट्रवादीने आजच्या बैठकीला दांडी मारल्याने काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक झाली आहे. बैठकीबाबत 2 वेळा निरोप देऊन देखील पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी कोणीच न आल्याने यापुढे त्यांना बैठकीसाठी न बोलवण्याची भूमिका महाविकास आघाडीतील आता तरी या 2 पक्षांनी घेतली आहे. महाराष्ट्रात लवकरच राजकीय भूकंप. शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाही. दरम्यानच्या काळात याच मुद्द्यावरून पवारांचा पक्ष देखील फुटला, पण पवार विरोधात लढत राहिले. मात्र आता पुन्हा या चर्चांनी उचल खाल्ली आहे आणि अलीकडच्या काळात घडत असलेल्या घटना देखील तसेच संकेत देत आहेत. ज्याला राजकारणात आणून राज्याचा नेता बनवलं, त्याच पुतण्याने लोकसभा निवडणुकीवेळी बारामतीत जाहीर सभा घेऊन पवारांविरोधात टीकेची झोड उठवली. आपल्या लेखी विरोधात कुटुंबातील उमेदवार दिला. त्या अजित पवारांसोबत महापालिका निवडणुकीत जुळवून घ्यायला शरद पवार तयार झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निशाणावर नेहमी 2 प्रामुख्याने नेते असतात, एक नरेंद्र मोदी आणि दुसरे गौतम अदानी. या दोघांनी विरोधात रान पेटवत भाजपचं सरकार घालण्याचं राहुल गांधी आणि काँग्रेसचं स्वप्न आहे. मात्र याच काँग्रेससोबत आघाडीत असलेले शरद पवार मात्र नेमक्या याच दोघांचे गुरु देखील आहेत. कारण मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलोय असं म्हणत तेच आपले राजकीय गुरु असल्याचं याआधीच मोदींनी जाहीर केल्याचं तुम्हाला आठवत असेल. आणि आज बारामतीत गौतम अदानी यांनी देखील तेच केलंय. अदानी यांना बारामतीत बोलावल्यामुळे काँग्रेसमध्ये आणि विशेषतः लोकांमध्ये काय मेसेज जाणार याची कल्पना शरद पवारांना नसणार हे शक्यच नाही. मग असं असताना देखील पवारांनी अदानी यांना बारामतीत का आणलं, तर पवार यांचाही आता सत्तेच्या दिशेने प्रवास सुरू झाला नाही ना, अशी शंका उपस्थित केली जातीये. दुनिया भर में ऐसे स्थान होते हैं जो केवल नक्षत्र पर बंधन नहीं होते, व्यापार, प्रगति, परिवर्तन और असीम सद्भावना का जीवंत प्रतीक बन जाते हैं. Baramati stands as a symbol of such transformation. With Nirmit Flex Social Olympiad, debutant the extraordinary leader and call center श्री शरद चंद्र पवार. मैंने फ्लैट लिया है. मैं प्लेसमेंट नोन पवार साहब पर ऑफ क्रिकेट, बट आई एम एस्पायर एज अ ज्ञान, नॉलेज, विजडम, एक्शन, द डीप एम्पथी with live in brain. That's why I have entered India various the Baramati times and their various connections जहाँ पवार साहब keeps here means local development by transformation, agriculture, cooperative base Karachi, their friendship building educational institutions, establishing industry policy, trading, on call integrated manners. पवार साहब Baramati industrial living blueprint for the whole Bharat. मतदान याचा बँक बारामती पवार साहब व नॉरेनी ॲक्सेस. इट रिफ्लेक्ट्स हाऊ ही थॉट अबाउट द डायरेक्शन. भारत स्टेज टेकिंग. महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? शरद पवार खरंच सत्तेत सहभागी होऊ शकतात का? याबाबत तुमचा अंदाज कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनल फॉलो करायला विसरू नका.